द्यावे लागतील. चैतन्याचे 800 रुपये तुम्हाला द्यावे लागतील. या चैतन्य, या लवकर या चैतन्य. चला 1 मिनिट सामना सुरू होतो. यस चला ऑन करा क्रिकेट. एकविरा विरुद्ध अविकेतन फायटर. आहा, पहिला चेंडू टटवला जातो सीमा पलीकडे. 4 धावा खणखणीत चौकार तुम्हाला बघायला मिळेल किरण जावेच्या बॅटीतून. म्हटलं मोठा सामना तुम्हाला इकडे बघायला मिळेल. एकविरा आणि एका साईडला अविकेतन फायटर. नाणेफेक जिंकली एकविराने. पंकजने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. एका साईडला मोठे मातब्बर खेळाडू आज तुम्हाला बघायला मिळेल. संतोष नावाचा शिव वैभव संघातून खेळणारा एक मोठा गोलंदाज. एमआरआयच्या क्रिकेट काळापासून खेळणारा हा गोलंदाज आपण पाहिलाय. असंख्य मैदानं त्याने गाजवलीत. आज बघा ताईमाई आमच्या कशा पहिले मॅचचा आनंद घेत आहेत. या ना स्थानापन्न ताई, या नाही, या ना, या वाहिद जुमाने आमचे मालक आहेत. त्यांच्याकडनं यतीनला प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. ओ इथे बघा ऑफ्टनचा बाहेरचा चेंडू. पंच हात दोन्ही काढतात, वाईट घोषित करतात. धावसंख्या 1 निवडते. चल आमच्या बर्वेश कुट्टे साहेबांचा देखील आमच्या या तारापूर क्रिकेट प्रेमीला मदत केल्याबद्दल तुमचं देखील अनेक अनेक धन्यवाद. या ताई जोरदार टाळ्या असायला पाहिजे. असं फक्त कुठे बघायला मिळते तर महिलांचा सपोर्ट हा आजपर्यंत मी केलेल्या समालोचनामध्ये तारापूर गावातच बघायला मिळते. या ताई बसा, तुम्ही येण्याने आमचं मन हिरावून गेला आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे तुमचा महिलांचा देखील तेवढाच मोठा हातभार बघायला मिळते. उद्या महिला मंडळाची मॅच खास आयोजित केलाय. तुम्ही देखील या, आवर्जून बघा. आणि फोर भरून इथे मुलींची नावं आमच्यावर जमा झाली. ओ गुड किपिंग इकडे बघायला मिळते. चांगलं कन्वर्ट केलं गेलं. पहिला चेंडू चौकार आल्यानंतर बाकी खूप चांगली गोलंदाजी. तुम्हाला थोडंसं आवाज वाढवणं संतोषकडनं बघायला मिळते. एक अनुभवी गोलंदाज ज्याने शिववैभवचं खूप गोलंदाजी केले. नितीन अंग्रे नावाचा जर तुम्ही गोलंदाज बघता, टाटा एस म्हणून टाटाच्या मोठ्या मॅचेस खेळल्या टाइम शील्डचा, त्याच्याबरोबर हा गोलंदाजी करताना आपण पाहिला. आणि तिथून शिववैभव नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला आमच्या द्विगुणही आहे, पण त्याचा श्वास आज देखील आम्हाला बघायला मिळतोय. का ॲब्सोल्युटली गुड खेळाडू होता. एका दुर्घटनेमध्ये आमच्यातून निघून गेला, पण त्याच्या अनेक अनेक आठवणी आज देखील या क्रिकेटमध्ये आम्हाला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा खराब चेंडू, याचा पुरेपूर फायदा उचलला जातो. इथे चेंडू जातो सीमा पलीकडे. नो बॉल पर 6 धावा. काय गुड बॅटिंग बघायला मिळते. ₹1000 देतात. या साहेब परिधान घ्यायचे आणि एक सिक्सचे 500 रुपये असे दिले जातील. नो बॉल चेक करायचं आहे. चेक करा महेशजी, या चेक करा. नो बॉल चेक करायला सांगितलं पंचानी. यस आपण चेक करतील. चला तर आपण बघत आहात इकडे मॅडम षटक टाकण्याचा 1000 रुपये आमचे स्वतः मालक तिकडे देत आहेत. ॲब्सोल्युटली गुड बॉलिंग तिकडे पाहायला मिळाली धनंजय यांच्याकडनं. खरोखर कौतुक करायला पाहिजे रगीब 11 यांच्याकडनं. चला आमचे बघतात, कोणी बाकीचं नाही बोललं का. इथे नो बॉल चेक केला जातोय आणि 500 रुपये षटकार मारल्याचं पारितोषिक हे देखील त्यांचे आमचे संघ मालक तुम्हाला देतात. गुड रखवी गेलो संघ. नो बॉल आहे. नो बॉल पर फ्री हिट बघायला मिळते. 7 धावांची धावसंख्या पुढे सरकते ती 12 धावा. फ्री हिट. पुन्हा फुल टच चेंडू, पुन्हा टटवलाय, पुन्हा सरळ जातोय. 6 धावा. काय दर्जेदार फलंदाजी बघायला मिळते. मोठमोठ्या स्पर्धा आपल्या
मग ते आर्यन पालघर असो, कुंभोळीचं विठोबा रखमाई मैदान असो एका साईडला, मग ते आलेवाडीचं मैदान असो, मग आर्यन हायस्कूल असो, तुम्हाला उंबोळीचं मैदान बघायला मिळो, खैराफाट्याचं मैदान असो, बोईसरचं सर्कस मैदान असो, BRCचं मैदान असो, फायर पासवरचं मैदान असो, चिंचळीचं गावदेवी मैदान असो, असंख्य मैदानं गाजवणारी ही जोडगोळी तुम्हाला बघायला मिळते. गुड बॅटिंग ट्रॅक ऑप्शनला गेलाय आणि इथे बाकी फसवलं. म्हटलं ना की हा जुना गोलंदाज आहे, ह्याच्याकडे खूप वेगळ्या व्हरायटीज आहे. इथे बाकी मोठा झटका बसतो, पहिला गडी तंबूत पडतो, बाद होतोय तो 18. पण आपल्या बाकी योग्य भूमिका पार पडलाय. 2 षटकार 1 चौकार आणि 14 धावाची आकर्षक खेळी करताना किरण नावाचं बाकी वादळ समापन होते. आणि आता कोणता फलंदाज येतो पाहायचं आहे. भावेश नावाचं नवीन फलंदाज येतोय, वाहिद जुमानी साहेबांकडनं. बाकी यतीन जाधव साहेबांना प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. भावेश आरेकर नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो, ह्याच्याकडे देखील खूप मोठी क्षमता आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी बाकी तुम्हाला वाहिद जुमानी साहेबांकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. टोटल 29,000 रुपये टीम में त्यांनी काढून ठेवलेत. आज के दिन में ये पैसा जाएगा मुझे अल्लाह रखा और देगा, अशा पद्धतीची ज्यांनी भाषा वापरलाय बघा. पैसा तो सबका म्हणजे इंसान कमाने काफी जिंदगी दाव पे लगाने पडते. आणि तेच काम आमच्या वसंत जाधव साहेबांनी केलं आहे. कारण बघा ना जात ना पात मानता प्रत्येक गावामध्ये ज्यांचं नाव घेतलं जाते वसंत काका. TAPS म्हणून निवृत्त झाल्यानंतर चांगलं मुलांनी शिक्षण केलं, चांगली सूनबाई मिळाली, घर चांगलं चाललं जाते. आणि बघता बघता असंख्य लोकांच्या गळ्यातलं ताईर बनलेलं देवताचं देवाप्रमाणे ज्याने प्रत्येकाचा मान सन्मान करताना लहानात लहान मोठ्यात मोठं राहण्याचं काम त्याने केलंय. आता मोईन नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो, नवीन फलंदाज आहे तो भावेश. आणि आता इथे बाकी यतीन जाधव तुम्हाला बघायला मिळतो. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. आमचे सलीम गवंडी साहेब आले, झाले त्यांचा सत्कार. साहेब गवंडी साहेब बसा. अब्सोल्युटली गुड बॅटिंग ट्रॅक तुम्हाला बघायला. दोन्ही संघ थोडे मातोबर आहेत. आज म्हटलं की रथी महारथी ज्याने मोठमोठे क्रिकेट स्पर्धा गाजवल्यात असे असंख्य मोठमोठे खेळाडू हे बाकी तुम्हाला बघायला मिळत. वहीद जुमानी साहेबांकडे 1000 रुपयाचं पारितोषिक. पेंडू चटवला आणि इथे बघायला मिळतोय गुड वर्क, 6 धावा. 1000 रुपयाचं पारितोषिक झालाय. चेक लिहिलाय, फक्त पेन उघडून चेक समोर ठेवलाय. किती द्यायचे आणि किती षटकार मारायचे असे हिशोब करायला बघितलाय. पैशासाठी कधी न झटणारा, कधी न मागे हटणारा असे अनेक मोठमोठे व्यक्तीमध्ये बघायला मिळतात. आणि तारापूर लिंकसाठी मला आनंद वाटला की पक्षाच्या पलीकडे गेलेत. पक्ष आमचा नाही आहे, आम्ही तारापूरचे वासी आहेत, ही भावना तिकडे तुम्ही बघितलीत. आणि त्याच्या जोरदार टाळ्या आयोजकांसाठी असायला पाहिजे. आणि म्हणूनच ते हे मोठं नाव आज तुम्हाला बघायला मिळते, TCPL म्हणजे तारापूर क्रिकेट प्रीमियर लीग. पुन्हा एकदा आपल्या सरकारला पुढचा चेंडू हाताळताना चेंडू टटवला, इथे हवेमध्ये पाहायला मिळतोय. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातोय आणि इथे योगेश रावाच्या खेळाडून झेल घेतलाय. पण एका चेंडूमध्ये एकच धाव, 2 चेंडू 6 धावा. 1000 रुपयाचं पारितोषिक ज्याने जिंकलंय. आणि आता बाकी कोणता खेळाडू पाहायचं, धावसंख्या झालाय ती 24. अशाच प्रकारची फलंदाजी करताना आपण एक खेळाडू बघत आहात. चला, तन्मय म्हात्रे नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. मॅन फ्रॉम लाल दरवाजा, चांगलं कमबॅक केलं. पहिल्या चेंडू षटकार केला, विकेट मिळाला. एक अनुभवी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. आहा, गौरवची आठवण होते. कालच्या दिवसात पेटल शॉट मारणारा हा तन्मय म्हात्रेच्या बॅटरीनं बघायला मिळते. मी सुरुवातीला तुम्हाला म्हटलं डीजे ठांबा की ह्या विकेटवर खेळण्याची संपूर्ण अभ्यास दोन्ही संघाला आहे. आपण लाल दरवाजाच्या जेव्हा आपण बायपासला जातो आणि उजव्या साईडला जेव्हा क्रिकेट खेळला तेव्हा सिमेंटच्या 3-3 विकेट बनवल्यात. जशी ओटी येईल, जशी भरती येईल, तशा पद्धतीने किती लांब खेळायचं हे पाहायला मिळते. गुड बॅटिंग ट्रॅक बघा. षटकाराशिवाय धावा निघत नाही आहेत आणि धावसंख्या होते ती 30 धावा. एक मोठी दर्जेदार स्पर्धा, अविकेटन फायटर विरुद्ध आई एकविरा असा सामना तुम्हाला बघायला मिळतोय. मोईन गुड फिल्डिंग, काय क्लास दर्जेदार क्षेत्ररक्षण केलाय. गुड फिल्डिंग वर्क.
कमीत कमी 6 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. म्हणजे किती वाचवल्यात? एकच धाव वाचवल्यात. रिव्ह्यू घेतलाय. आहेत रिव्ह्यू घेतलाय, आहेत बघतायत. चला इथे आमचे पंच पाचारण करतात. अतिशय सुंदर पद्धतीचं ऑर्गनायझेशन. 2-2 कॅमेऱ्यामधनं एखादा डिसिजन तुम्हाला जर देता आला नाही तर आपण बाकी यूट्यूबच्या माध्यमातून टेलिव्हिजनवर बघितलं जातं आणि ते बघितल्यानंतर तुम्हाला डिसिजन दिलं जाते. काय गुड बॅटिंग तुम्हाला बघायला मिळेल. मी सुरुवातीपासून सांगितलं या सामन्यामध्ये, कारण एका साईडला पंकज नावाचा खेळाडू सेव्ह केला आहे. अप्रतिम क्षेत्रक्षण तुम्हाला बघायला मिळालं ते योगेश नावाच्या खेळाडूकडनं. मोईन नावाचा जुना जाणता गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. आता पुन्हा स्ट्राईकवर तुम्हाला खेळाडू पाहायला मिळतोय. तो निश्चितच आपल्याला बघायला मिळतोय. भावेश आरेकर नावाचा खेळाडू पुन्हा मोहीन आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळताना आपण बघत आहात. ओ लेग ब्रेक बघायला मिळतो, पण चेंडू पडल्यानंतर खूपच बाहेर जातोय. अक्कू यांच्याकडनं तुम्हाला बघायला मिळतो. अक्षय नावाचा निलेश पॅटरचा एक धडाकेबंद फलंदाज, याच्याकडनं पंचांचा इशारा होतो. वाईड धावसंख्या 1 निवड धावसंख्या होती ती 32 धाव. दुसरं षटकार मार्गस्थ आहे. खूप मोठी धावसंख्या उभी केलाय 32 धावा. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळताना मोहीन. गुड बॉलिंग. कालच्या आमच्या चेतन मोहितेची आठवण होते. जितेंद्र केणे यांच्याकडनं भावेश आरेकरच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं बक्षीस. बघा किती बक्षिसाचा वर्षाव केल्याचं प्रत्येकाच्या आवडता खेळाडूसाठी इथे दिलं जाते. भावेश आरेकरसाठी जितेंद्र केणे यांच्याकडनं प्रत्येक षटकाला 500 रुपये. टॅप केलाय. ओको व्हॉट अ कॅच. काय सुंदर झेपावत झेल घेतलं. कदाचित नितेश उद्याच्या युट्यूब मध्ये बघतील तुम्हाला हा झेल दाखवण्यात येईल. गुड वर्क. आणि आमच्या निश्चितच आपण विश्व नेटवर्कचं बघितलं तर कालच्या दिवसात देखील त्याने खूप चांगलं चित्रीकरण टाकलंय. आज देखील हा झेल तुम्हाला बघायला मिळेल. इथे जर तुम्ही पाहिलं तर जॉन्टी रोडची आठवण. आणि मला आठवते मला जॉन्टी रोड्सला भेटता आलं जेव्हा आम्ही इंग्लिश आणि हिंदी समालोचन करण्यासाठी ओमटॅकच्या मैदानावर जातो त्यावेळेस जॉन्टी रोड्स बघायला मिळाले. आणि बघा जॉन्टी रोड्स आल्यानंतर ते मैदान आणि टोटली ते इंडोर अकॅडमी पाहिल्यानंतर नतमस्तक झाले. व्हॉट अ ब्युटिफुल ग्राउंड फ्रॉम दिस वर्ल्ड असं त्यांनी सांगितलं. आणि खऱ्या अर्थाने भारतामधलं एकमेव आणि जगामधलं तिसरं असे मोठी इन्स्टिट्यूटमध्ये सफाळामध्ये बघायला मिळते. आणि आनंद हे वाटते की आमचा परममित्र आमच्या चिंचणीचा सुपुत्र राजेश सुतार हा सर्वसेवा त्या मैदानाचा आहे. आणि त्याच्याकडे गतवर्षी शिकण्यासाठी मॉन्टी पॉलिसर आल्यानंतर 3 खेळाडू राजेश सुतारचा जो ऑब्राईव्ह होता तो ऑब्राईव्ह शिकण्यासाठी तिकडचे लंडनचे खेळाडू तिकडे आले होते. असे मोठमोठे खेळाडू आपल्या चिंचणी तारापूरचं मोठं वैभव बघायला मिळते. चला पुन्हा क्षेत्रक्षण लावायचं आहे. बॅट्समन अक्रॉस करा प्लीज. आता बाकी डावखुरा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. 2 षटकं झालीत. 3 गडी तंबूत परतलेत. 32 धावा लागल्यात. कुणाल मोहिते नावाचं वादळ डावखुरा फलंदाज इकडे बघायला मिळतो ज्याने आपला एकाहाती सामना जिंकण्याचं काम केलंय. या खेळाडूची ओळख जर पटली ना तर खऱ्या अर्थाने चला आता बाकी गोलंदाजासाठी बघायला मिळतो पुन्हा संतोष. पहिल्या षटकात 20 धावा ह्याने दिल्या होत्या. पण इथे बाकी किरण नावाचं 18 दिला होता. 20 नव्हते मला वाटतं 18 दिलं होतं पहिल्या षटकात. पण किरण नावाचं वादळ त्याने समापन केलं होतं. त्यानंतर बाकी यतीन बाद झाला. त्यानंतर बाकी तिसरा गडी तंबूत परतला तो भावेश. तन्मय स्ट्राईकला आहे. पुन्हा संतोष नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. माराच्या चेंडूमध्ये काय वर्चस्व गाजवला खेळाडूने. पुण्यात आपल्या षटकाला पुढचा चेंडू हवेमध्ये सटवला. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातो. झेल होती की पाहायचा इकडे गुड कॅच प्रयत्न केला आणि मोक्याच्या क्षणी मोठे बाकी झेल सुटला गेलाय. तुषार केणी MK ब्रदर्सचे ऑनर आपण इथे बघत आहात. यष्टीरक्षकाची भूमिका पार पडतोय तो पंकज स्वतः कर्णधार आहेत आई एकविरा संघाचे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 33 धावा फलकावर झाला. एक सोपा झेल सुटला गेला निश्चितच. तो म्हणजे ह्या खेळाडूचं नाव आहे योगेश. पंकज यांचे मोठे भाऊ.
चला आतिश राऊत सरावलीचे आपण बघत आहात फ्रेंड सरावलीचे कर्णधार म्हणून बघितलं एक उत्कृष्ट आयोजक धर्मवीर चस्कर सर्वस्व त्याने देखील तुम्हाला यूट्यूबवर पाहिल्यानंतर तुम्हाला आतिश राऊत सरावली यांनी देखील तुम्हाला स्पर्धेसाठी शुभकामना दिल्यात आणि येणाऱ्या 12 ते 16 इथे यावर्षी तुम्हाला पहिली ओपन प्रीमियर लीग बघायला मिळेल जिथे फक्त एका दिवसात 4च षटकं चारच घेतील संघ आणि ओपन प्रीमियर लीग मॅच खेळवता येईल 12 ते 16 फ्रेंड सरावली जिथे गतवर्षी विजेता होतात. हिमेश यांनी जो कॅच पकडला पॉईंटला त्याला 200 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे. खरोखरच बघा अशा असंख्य पारितोषिक तुम्हाला बघा ॲब्सोल्युटली गुड कॅच पॉईंटच्या रिझनला आपण बघितलं तर अप्रतिम. इथे बाकी आता नवीन फलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो विनीत 34 धावा 30 षटक मार्गस्थ आहे. धावा झाल्यात पण 4 गडी तंबूत परतलेत. धावा झाल्यात पण जमेची बाजू हे देखील बघायला 4 गडी. काल 2 संघ आपण ऑलआउट होताना पाहिलेत. कालच्या दिवसात 2 संघ आपण ऑलआउट होताना पाहिले. एक महेश यांचा संघ पाहिलाय पण त्या 61 धावासाठी 2 पॉवर प्ले सुपर ओव्हर झाल्यात. कोण विसरू शकतो मॅच. 41 धावासाठी 2 चेंडू 2 धावा. चेतन मोहिते गुड बॉलिंग. महेशचं कालचं दुःख थोडं सांत्वन केलं संध्याकाळच्या वेळेस. मग गुड बॉलिंग वर्क बघायला मिळते. खरोखर अनुभव कसा असा पणाला लावला जाते ते बघायला मिळते. परफेक्ट लाईन लेंथ. संतोष नावाचा खेळाडू आपण पाहिला. शिव वैभव कडनं असंख्य सामने खेळताना या खेळाडूला प्रमुख गोलंदाज म्हणून पाहिला. पुन्हा संतोष ओ हो मिस केलाय. फुलटच चेंडू होता. इथे बाकी गरज नव्हती डायरेक्ट हिट करायची आणि डॉट चेंडूला धावा मिळतात. पुन्हा दुसरी धाव बघायला मिळेल का पाहायला मिळते. गुड थ्रो डायरेक्ट हिट बघायला मिळालं पण लेग बायच्या रूपात धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या होती ती 35 धावा. 4 चेंडू 35 धावा. बघा तर निमेश यांच्याकडे तुम्हाला पारितोषिक दिलं गेलं 200 रुपयाचं. ॲब्सोल्युटली गुड कॅच फ्रॉम पॉईंटच्या रिझल्टला पकडलं गेलं. 4 गडी तंबूत अजून देखील मोठी आणि आता बाकी मोठा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो ज्याच्याकडे नेहमीच धावाची अपेक्षा केली जाते आणि जेव्हा जेव्हा गरज पडलाय तेव्हा धावा काढण्याचं काम केलं तो कृणाल मोहिते नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. युवा बोईसर बॉबच्या संघातून हा खेळाडू प्राकर्षाने खेळला. मग एक गाव एक संघाचा नियम झाला आणि नंतर बाकी निलेश फायटर तारापूर संघातून खेळवलं गेलं आणि आज बघता बघता खूप चांगला क्रिकेटर म्हणून बघायला मिळतोय. हवेत चेंडू आहे. इथे बाकी मोठा झेल होऊ शकतो. इथे झेल होती की पाहायचं आणि गुड कॅच. इथे मोठा गडी ज्ञानेश्वर यांच्याकडे झेल ट्रिपला गेला. क्षेत्ररक्षण बदललं आणि ज्ञानेश्वर यांनी अप्रतिम झेल घेतलाय आणि इथे बाकी कृणाल नावासारखा मोठा खेळाडू तंबूत परत. आता बाकी अतुल जाधव आणि या खेळाडूला विकेटवर थांबावं लागेल. आता कठीण परीक्षा तुम्हाला बघायला मिळते. अजून देखील विवेक नावाचा फलंदाज एक मैदानाच्या आतमध्ये बसलाय. धावा झाल्यात पण विकेट 5 गेल्यात. महेशजी मोठी जबाबदारी पार पाडायला लागेल. तिसरं षटक मार्गस्थ आणि फलका धावसंख्या 35 आणि गडी बाद झालेत 5. अजून देखील यानंतर 4 षटकं तुम्हाला बघायला मिळतील. या गोलंदाजाने पहिल्या षटकात 18 धावा दिल्या पण इथे बाकी कमबॅक केलाय. आता आपण जो विचार केला या षटकामध्ये 2 विकेट केलेत. आता बाकी जबाबदारी आहे. मोठी जबाबदारी आसपास पार पाडावी लागेल. ज्याप्रमाणे मनोज राऊत यांनी मोठी जबाबदारी घेऊन खांद्यावर वजन उचललं. संपूर्ण स्पर्धेमध्ये 7 षटकापर्यंत थांबला आणि अडचणीत सापडला संघाला. नंतर मग तुम्ही बघितलं की तृषांक 11 संघाला विजय मिळवून दिला. रकीब 11 असं वाटलं होतं की हा सामना विजय होऊ शकेल पण खरोखर अफलातून गुड बॅटिंग केली मनोज आणि सामना जिंकून दिला. आता बाकी खूप चांगली गोलंदाजी टाकत संतोषला पाहतात. संतोष आपल्या षटकाला पुढचा चेंडू. अतुल जाधव यांनी थर्ड मॅचच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल केला. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. चेंडू जातो थर्ड मॅचच्या दिशेला 1-2 इथे पाहता होता क्षेत्ररक्षण करेपर्यंत दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावांची धावसंख्या होती ती 37. तर षटकं संपली 3 गडी बाद झाले 5 आणि फलकात धावसंख्या 37. तर 3 षटकाच्या समापनानंतर 37 लॉस ऑफ 5 विकेट. का नाही वाईट जुमानी साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं गेलं. चला इथे बघूया 3 षटकं झाली. धावसंख्या जास्त आहे पण एवढे विकेट देखील मोठ्या घेतल्यात. खूप सुंदर आयोजन तुम्हाला बघायला मिळत आहे. उत्कृष्ट असं बॅनर्स एका साईडला ज्याने आम्हाला संपूर्ण स्पर्धेमध्ये सहकार्य केलं. नंतर 2 चांगले तुम्हाला तंबू उभारले गेलेत म्हणजे ते खेळाडू कक्ष. एक आपण बघत आहात स्क्वेअर लेगच्या रिझनला. दुसरा आपण बघत आहात मिड विकेटच्या रिझनला. त्यानंतर बाकी
इंटिग्रेट आणि एका महिलांसाठी खास कक्ष नेमला गेलाय. महिलांचं खरोखर मनापासून कौतुक करायला पाहिजे. ज्या स्पर्धेने तुम्ही उद्घाटनापासून तर सामना होईपर्यंत आणि कालच्या दिवसात ज्या महिलांनी आम्हाला खूप प्रतिसाद दिला, उद्याच्या दिवसात महिलांचा सामना आपण बघणार आहोत. तारापूर क्रिकेट फील्डमध्ये 40+ एक सामना बघणार आहोत. असे मोठमोठे अनेक कार्यक्रम, अनेक सामने उद्याच्या दिवसात. जाऊया आता गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो पंकज. अतुल जाधव आणि स्ट्राईकला आहेत ते विनीत. विनीतकडे देखील क्षमता आहे. अजून देखील 3-4 षटकाचा खेळ तुम्हाला बाकी बघायला मिळतो. चला थोडंसं घाई करा. ओ गुड मॉर्निंग. सरळ चेंडू सोडला गेला. चेंडू सुटल्यानंतर सरळ जातो यष्टीकडे. खूप फिल्डिंग, खूप चांगलं यष्टीक्षम पंकजकडे तुम्हाला पाहायला मिळते. याच मैदानावर यातील 6 ते 7 खेळ रोज प्रॅक्टिस करत असतात. अझरुद्दीनकडे एक षटकार पाहिला की प्रॅक्टिसमध्ये षटकार मागतो, पण चाचणी पेपर देणे आणि 6 महिने वार्षिक देणे खूप डिफरन्स होतं. तशा पैसे बघायला मिळाला. 12 ते 16 दरम्यान तुम्हाला फ्रेंच चषक बघायला मिळेल. फक्त एका दिवसात 4 संघ घेतले जातील. ओपन स्पर्धा असेल, पण ती रॉबिन लिंक प्रमाणे असेल. गतवर्षीचा विजेता तिकडचा संघ होता तो निलेश फायटर. 6 चेंडू 3 धावा फायनलमध्ये असताना अप्रतिम गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळेल धनंजयकडनं. बॅटची जिथे बाकी मोठा चान्स होता, झेल सुटला जातोय. मोठा गडी तंबूत 6 गडी तंबूत गेले होते. एक चान्स सुटला गेला आणि कौशिक कडनं बघूया कशा पण जीवदानाचा फायदा उचलतायत ते पाहायचं आहे विनीत. आणि आता बाकी अतुल जाधव हा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. अजून देखील एक चांगला फलंदाज असतो. डकआउटमध्ये बसलाय तो, म्हणजे ज्याने आपल्या प्रॅक्टिसच्या काळामध्ये एकाहाती सामने झुकवण्याचा प्राम बघितल्यात आणि तो फलंदाज होता म्हणजे निश्चितच विवेक नावाचा फलंदाज. काय सुरुवात बघायला मिळेल. पहिल्या चेंडूवर चौकार पाहिला, त्यानंतर चेंडू डॉट गेल्यानंतर षटकार किरण बदलून नंतर यतीन जाधवने पहिला चेंडू षटकार घातला. आपण बघितलं वाहिद जुमानीकडे 1000 रुपयाचा पारितोषिक त्याला डिक्लेअर झालाय. पुन्हा गोलंदाजीसाठी सज्ज होतो. चला घाई करा प्लीज. फक्त क्षेत्ररक्षण सजवायचं. इथे चेंडूवर विकेट वगैरे गेलं नव्हतं, कारण सगळे सामने आपल्याला उजेडामध्ये खेळवायचे. रिव्हर्स चेंडू खेळलाय. चेंडू जातो सरळ थर्डमॅनच्या दिशेने. 4 धावा. शॉर्ट ऑफ रेंज चेंडू होता आणि खूप चांगला पैकी फलंदाजी तुम्हाला अतुल जाधव या खेळाडूकडनं बघायला मिळेल. मी सुरुवातीपासून म्हटलं की मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावर असणार आहे, कारण तरुण आहात हो. तुमच्याकडून अपेक्षा केल्या जातात, त्या अपेक्षा तुमच्याकडे पार पाहायला मिळते. काय क्लास दर्जेदार फलंदाजी इथे बघायला मिळेल. शॉर्ट ऑफ रेंज चेंडू होता. गली आणि पॉईंटच्या रिझर्व्हरनं सरळ चेंडू टाकला गेला थर्डमॅनच्या रिझनला आणि 4 धावांची धावसंख्या होती ती 42 धावा. एक अप्रतिम असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण इथे बघत आहात. तारापूर क्रिकेट प्रेम पहिलं पर्व. कोण ठरेल हा विजेता ट्रॉफी. आमचे लोकमतचे सर्वस्व आदरणीय पंकज राऊतसाहेबांनी पुढच्या वर्षीचं उपविजेत्याचं प्राईज मग किती असं ते आम्हाला देणार आहेत. असं नाही की यावर्षी 50 आहे म्हणून 50च असेल. जर चांगला प्रतिसाद मिळाला तर पुढच्या वर्षी बक्षीस अजून देखील वाढवलं. इथे यशचं कॉलिंग पाहायला मिळते आणि इथे विनीतची चूक आहे. इथे बाकी धाव होऊ शकली असती आणि इथे गडी 6वा बाद होते बघा. ही थोडी धोक्याची घंटा आहे, कारण कालच्या दिवसात अशीच परिस्थिती होती आणि MK ब्रदर ऑलडाऊन झाला होता. इथे बाकी आता एक गडी बघत होते धावबाच्या रूपात बाद झाला तो विनीत आणि 6 गडी तंबूत परत. फरकार धावसंख्या जरी चांगली सुस्थित असली पण विकेट देखील तेवढ्या गेल्यात. आणि आता येतात ते बाकी विवेक नावाचे फलंदाज. या दोघांना बाकी आता भागीदारी करावं लागेल. 7 षटकापर्यंत तुम्हाला विकेटवर थांबावं लागेल, तेव्हा तुम्ही बाकी संपूर्ण षटकं खेळण्याचं काम करतील आणि धावा बघायला मिळतील. तर बघा, असं मी म्हटलं की आम्हाला कालच्या दिवसात आमच्या असंख्य महिला की आमच्याकडनं देखील प्राईज घ्या सांगितलं गेलं. त्यांच्या देखील आम्हाला पुढच्या वर्षी खूप मदत होईल. कदाचित ही रक्कम पुढे वाढत जाईल असाच प्रतिसाद जर मिळाला. पण पंकज राऊत साहेबांनी आपले लोकमत सरचे जिल्हा अध्यक्ष आणि त्याहीपेक्षा त्याच्या लेखणीतून असणार पत्र आज महाराष्ट्राचं गळ्यातला A1 ताईट बनला लोकमत पेपरचा. असे उच्च शिक्षित आणि चांगली लेखणी करणारे आम्हाला वृत्तांकन लिहिणारे असे व्यक्तिमत्व मिळतात आणि म्हणूनच हे मोठं बघायला मिळते. तर बघा, पुढच्या वर्षीचं रनरअप प्राईज हे आमचे पंकज राऊत यांनी आम्हाला यावर्षी डिक्लेअर केलं आहे. असे अनेक मोठे दाते आमच्यावर जुळतील, तर आपण याहीपेक्षा मोठी स्पर्धा पुढच्या वर्षी देखील करू शकाल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 6 गडी तंबूत परत. आता बाकी पागल तो अतुल. पुन्हा आपल्या शकाला पुढचा चेंडू. इथे बाकी संघ खेळलाय. चांगला कॉलिंग. हा निश्चितच इथे बाकी गुड फिल्डिंग. खूप सुंदर क्षेत्रक्षण सजवलाय आई एकविरा संघाने. मी कौतुक करेल, कारण इथे बाकी धावबाद झाल्यानंतर एक मोठी जबाबदारी त्यांनी पार पाडल्या. संघाला बाद कसं करता येईल ही रणनीती बघितली पाहिजे. 7च धावा दिल्या पंकज. 6 धावा दिल्यात. 4 षटकं धावसंख्या आहे ती 43. अजून देखील 3 षटकं बाकी आहेत. फक्त जमेची बाजू एवढी बघायला लागेल की तुम्हाला 7च्या 7 षटकं खेळता येतील का, कारण एकंदर जो विचार केला 6 षटकं तंबूत गेलेत. डीजे
चला निश्चितच आमच्या भानुदास सावे या साहेब मैदानावरती या. आपण एक अजून एक जुनं व्यक्तिमत्व गावातलं होतं. भानुदास सावे या ना मैदानावरती. या या सर या. या प्रत्येक गावकऱ्यांची सामना इथे असं नाही की व्यासपीठ फक्त तुमचं आमचं. या तुमचा सन्मान केला जाईल आणि नंतर तुम्ही बसा. कारण प्रत्येक घरातल्या व्यक्तीचा सन्मान करणं हे तारापूर क्रिकेट प्रीमियर लीगचं आद्य कर्तव्य मानलं जात आहे असं बघितलं. 43 धावा. आता बाकी गोलंदाज पाहायला मिळतो अनुराग. इथे बाकी कॉट बिहाइंड दिला गेला. विवेक नावाचा खेळाडू बाद होतो. 7 गडी तंबूत परतलेत. बघा पूर्ण षटकं खेळतील की नाही हा विचार केला जातोय. सुरुवातीची झाली होती 2 षटकं 32 धावा. त्यानंतर बाकी दयनीय अवस्था होते. 43 धावा आणि टोटल गडी बाद झाले ते 7. आता बाकी कोणता खेळाडू होते या भानुदास सावे. आमच्या भानुदास सावे यांना इथे सन्मानित केलं जाते. खरोखर त्याचं स्वागत करताना आज आम्हाला तारापूर क्रिकेट प्रेमी खूप आनंद होतो. अशा अनेक जुने जाणते क्रिकेटपटू गावातलं सगळं मोठं व्यक्तिमत्व या स्पर्धेला हजेरी तुम्ही देतात त्याबद्दल तुमचे अनेक अनेक धन्यवाद. या सामन्याचा आनंद लुटू. या मैदानाच्या आतमध्ये जाऊया. आणि आत्ता येतोय तो खेळाडू तो म्हणजे बंटी. ह्याच्याकडनं देखील खूप मोठ्या अपेक्षा आहे. प्रॅक्टिसपासून जरी लांब असला तरी मोक्याच्या क्षणी धावा काढताना या फलंदाज देखील आपण पाहिलाय. अशाच परिस्थितीमध्ये यायचा जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा धावा काढून आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचं काम या दिनेश बंटीने केलं आहे. आज त्याच खेळीतली एखादी मोठी खेळी तुम्ही कराल तर खूप मोठा आधारस्तंभ तुमच्या अविकेतन संघासाठी बघायला मिळेल. आई एकविराने खूप चांगला कमबॅक केलाय. संतोषचं मी मनापासून कौतुक करेल. पहिल्या षटकात जेव्हा 18 धावा दिल्या पण त्यानंतर जर बाकी तिसऱ्या षटकामध्ये फक्त 5 धावा देऊन 2 गडी बाद केलाय. म्हणजे आपल्या अनुभवाचा काय संतोषी फायदा करतोय हे पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो अनुराग. इथे बाकी तुम्हाला पाहायला मिळतो बंटी नावाचा हा फलंदाज म्हणजे दिनेश. ओहो काय प्रॉपर टायमिंग झालाय. प्रॉपर टायमिंग झालाय. चेंडू सरळ स्क्वेअरच्या डोक्यावरनं 6 धावा. अशाच असंख्य स्पर्धा गाजवण्याचं काम केलंय. अशीच परिस्थिती निलेश पायडरची असायची आणि मग 8व्या 9व्या नंबर येऊन दिनेश बंटी आणि 16 चेंडू 32 धावा 18 चेंडू 48 धावा. ह्या 2 खेळ मला देखील आज देखील आठवण येतात. आणि आज खूप चांगल्या पैकी फलंदाजी करताना या 6 धावांची धावसंख्या पोहोचते ती 49. काय क्लास दर्जेदार फलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. बऱ्याच वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर येतात आणि मोक्याच्या क्षणी जेव्हा अडचणीत संघ सापडला तेव्हा आपल्या प्रदीर्घ अनुभवातून आपल्या संघाला वाचवण्याचं काम या दोन्ही फलंदाजांना करावं. एका साईडला तरुण बघायला मिळतो एका साईडला बंटी हा अनुभवी फलंदाज बघायला मिळतो. पुन्हा शॉट ऑफ लाईन चेंडू पुन्हा प्रटवलाय. सरळ जातो चेंडू सीमा पलीकडे. 6 धावा. कणकणी षटकार बघायला मिळतो. बॅक टू बॅक 2 षटकार. आता बाकी धावसंख्येला आकार मिळतोय आणि 50 पार करून 55 धावा या फलकावर लागल्या जात आहेत. 55 धाव फलकावर लागल्या जात आहेत. हा क्लासच त्यांचा आहे. बॅटिंग करण्याचा चान्सच त्यांचा असतो. मैदानावर यायचं वीरेंद्र सेहवाग सारखी ढिवदार फलंदाजी करायची. नो डिफेन्स इज माय लाईफ. फाईट करायचं आणि जिंकायचं अशा परी जगायचं काम त्यांनी केलंय. आणि मोक्याच्या क्षणी 2 षटकार मारताना बंटी आपला प्रदीर्घ अनुभवाचा आज बाकी फायदा उचलताना. पुन्हा एकदा बघूया हॅट्रिक षटकार लागेल का आणि कदाचित कोणाकडनं बक्षीस मिळेल का हे त्यांना प्रश्न बघायला मिळतोय. ओको हॅट्रिक तिसरा षटकार की झेल पाहायला मिळतोय. दरम्यान हॅट्रिक तिसरा षटकार बंटी दिनेश नावाच्या बॅटीतून तुम्हाला बघायला मिळतोय. आणि इथे बाकी धावसंख्या होते ती 61 धावा. आता बाकी चांगला आकार बघायला मिळतोय. मी म्हटलं की मोठा संघ आहे. दोन्ही संघाची बॅटिंग खूप मोठी आहे आणि निलेश पाटीलचा प्रदीर्घ अनुभव जो मोठमोठ्या संघावर जर खेळताना बघायला मिळतो पाहायला मिळतोय. 3 चेंडू सलग 3 षटकार मारण्याचं काम केलंय. गुड बॅटिंग. अडचणीत सापडल्या संघाला बाहेर काढला. 7 गडी तंबूत गेल्यानंतर मैदानावर 9व्या क्रमांकासाठी बॅटिंगला आला. 9व्या क्रमांकावर आल्यानंतर लागोपाठ 3 चेंडू 3 हॅट्रिक षटकार मारलेत. चेंडू फसलाय. मिस टाइम झालाय. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातोय. इथे बाकी झेल सुटतोय आणि झेल सोडून 2 धावा वाढतात. धावांची धावसंख्या होती ती 63. काय नाव सांगितलं? चिराग किणी. आपण या प्लीज. चिराग किणी आपण देखील मंचावरती यायचं आहे. या ना या चिराग किणी या. चिंचवडीचा तुम्ही आमचा सन्मान तुम्ही करू या. निश्चितच या. मोरीपाडाचे आपण क्रिकेटपटू बघत आहात. चिराग किणी या एक मोठं व्यक्तिमत्व आहे. बरेचसे तुमचे मित्र परिवार इथे बघायला मिळतात. चिराग किणी या स्थानापन्न व्हा. मी महेश राऊतला विनंती ओ मिस शॉट लागलाय. पुन्हा कव्हरच्या रिझनला आपण नो मॅन्स लँड इथे चेंडू पडतो. 1 धाव पुन्हा प्रकार पाहायला मिळते. 1 धावांशी समाधान आणि 1 धावांची धावसंख्या होते ती 64. केतन या चिराग यांचा सन्मान करायचा आहे.
या तुम्हाला निश्चितच आम्ही कक्षात येऊन तुमचं स्वागत केलं, पुष्पगुच्छ देऊन तुम्हाला स्वागत केलं जाते. या अशा असंख्य असंख्य क्रिकेटपटू आम्हाला सहकार्य जिंदल या टीममधून ते खेळतात. JSW जिंदल या संघातून लेदर क्रिकेट खेळ आपण बघितला. या चिराग स्थानापन्न व्हा, मॅचचा आनंद लुटा. आणि असंच प्रेम बघा. धावसंख्या झाली ती 63, 7 गडी बाद, 64 64 7 गडी बाद, 7 फरक 64 धावा. बघा 3 षटकार 1 डबल अशा पद्धतीने 20 धावावर खेळतोय दिनेश बंटी. आणि एका साईडला अतुल नावाचा खेळाडू एका साईड स्ट्राईक देतो, कारण मोठी कर्णधाराची जबाबदारी अतुलला खेळायची आहे. आणि खरोखर ज्या पद्धतीने वेगवेगळ्या टुर्नामेंट गाजवून बंटीने काम केलं, दिनेशने काम केलं, तशा पद्धतीचं 9व्या नंबरवर फलंदाजी करतोय. आता बाकी तुम्हाला गोलंदाज बघायला मिळते तो पंकज. आता बाकी सन्मानपूर्वक धावसंख्या पुन्हा फुलटा चेंडू, पुन्हा जोरदार प्रहार बघायला मिळतोय. गगनात मावेना हवेत उडताना पुन्हा चेंडू जिथे 10 धावा मिळतात तिथे पडताना धावसंख्या बघायला मिळते ती 70 धावा. 6वं षटक मार्गस्थ आहे. अजून देखील असं वाटलं होतं की 50-60 होतील का नाही, पण दिनेश आल्यानंतर ज्या पद्धतीने फटकेबाजी बघायला मिळते तिथे बाकी आस्किंग रेट वाढला जातोय. रकीब इलेव्हनच्या संघाने पडद्याच्या बाहेर बसा कृपया. प्लीज आम्हाला ज्या सूचना येतात त्या सांगतो. पडद्याच्या बाहेर बसा ना मित्रांनो. एवढं मोठं सुंदर क्षेत्रफळ तुम्हाला दिलं आहे, त्या मैदानावरती बसा का. पॉईंटला जे आमचे काही खेळ रफिक इलेव्हन, आपण पडद्याच्या पाठीमागे बसा ना प्लीज. धनंजय तिकडे आहात तुम्ही, पाठीमागे घ्या आपल्या संघाचे खेळाडू, पडद्याच्या मागे बसा. जे नियम आहे ते प्रत्येकाने फॉलोच करा. मैदानाच्या पाठीमागे बसा प्लीज. मैदानाच्या आतमध्ये कोणी येऊच नका, पडद्याच्या मागेच बसा प्रत्येकाने, कोणी येऊ नका. धावसंख्या 1 नंबर धावसंख्या होती ती 71. ओ गुड बॉलिंग, गुड कमबॅक केलं गेलं. अजून देखील नाही. 6वं षटक सुरू आहे अजून. यानंतर एक ओव्हर बघायला मिळते. काय सुंदर फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. चला बुट घेऊन या. बुट निघालीत त्याची, सोल निघाला प्लीज. चला निलेश फायटरचे माफ करा, अविकेल फायटर. काळी काळी वन 3 षटकाचा 6व्या षटकाचा आता समोर नावाचा एक अष्टपैलू खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. गुड बॅटिंग जॉब फ्रॉम बंटी. काय सर फलंदाजी केली, अडचणीत सापडा, संघाला बाहेर काढल्या, मोक्याच्या क्षणी धावा निघतात. हा चेंडू पाहायला मिळतोय शॉर्ट ऑफ लेन आणि या दिशेला जाणारा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं 6 धावा. खणखणीत षटकार तुम्हाला अतुल जाधवच्या बॅटिंगतून बघायला मिळतोय. नियम आहे, चेंडू हरवला की नवीन देतील. नवीन आहे तुमचे बघा येतील. चेंडू हरवला की नवीन देणार आहेत. एक चेंडू जरी बाकी असेल ते नवीन देणार. चेंडू हरवला मिळाला नाही तर नवीनच देणार आहे, त्याची नोंद घ्या.
चला बघूया धावसंख्येवर 77 धावा या फरकावर लागल्या जातात. काय सुंदर क्रिकेट बघायला, काय सुंदर भागीदारी बघायला मिळते. एका साईडला विचार केला दिनेश बंटी आणि एका साईडला विचारतो 7 फलंदाज त्यांच्याकडे परिपक्व आहेत हो, म्हणून एवढी मोठी बॅटिंग आणून बघायला मिळेल. पण संतोषचं षटक कोण विसरू शकेल. पुन्हा शेत आपल्या षटकाला पुढचा चेंडू, खराब चेंडू. इथे एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला पॉईंट कव्हरचा खेळाडू पोहोचू शकत नाही. एकच धाव बघायला मिळते आणि काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावांची धावसंख्या पोहोचते ती 79. 6वं षटक मार्ग असते, अजून 1 षटक बाकी आहे. ओ गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. इथे बाकी षटक संपले तर 6 षटक झाली आणि 6 षटकाच्या समापनानंतर फरकात धावसंख्या झाली ती 79. शेवटचं षटक आहे, बघूया किती धावा निघतात. काय बंटीच्या फलंदाजांनी 4 षटकार बंटी करणं बघायला मिळाले. दिनेश मॅन फॉर्म लाल दरवाजा आणि अक्षरशः असं वाटलं की 50-55 धागा होतील का. हा दिनेश म्हटला तो मांगेलवाडीतला खेळाडू आहे, पण निलेश पाटील संघासाठी मोक्याच्या क्षणी अनेक क्रिकेट खेळताना. चला यानंतर बाकी सामना तुम्हाला बघायला मिळेल. यातील विजेता आणि त्रिशांक आणि रुशांक म्हणजे बर्विश कुट्टे आणि राजेश कुट्टे यांचा संघ तुम्हाला बघायला मिळेल. वहीद शिवानी हे आमचे मालक आहेत. निश्चितच आपण 11 हा संघ पाहिलात. धनंजय ज्ञानेश्वर नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. शेवटचं षटक हाताळायला भेट. मॅच बॉल आलाय तो घ्या. हा खराब झाला ते घेऊ नका, तिकडे पाणी आहे मला वाटते. यस जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 6 षटकं झाली. ज्ञानेश्वर नावाचा गोलंदाज शेवटचं षटक घेऊन जातोय. 6 षटकाने 79 धावा झाल्यात. मॅच आहे तोच बॉल घ्या. शेवटचं षटक. ओ बॅट चेंज घेऊन चेंडू थर्ड मॅनला ट्रॅव्हल होतोय. फुल टच चेंडू कन्वर्ट करू शकले थर्ड मॅनच्या रिझनला. सीमा पलीकडे जात नाही. सुंदर क्षेत्रक्षण तिकडे बघायला मिळते. गुड फिल्डिंग वर्क. इथे बाकी 2 धावांची धावसंख्या होती 81 धावा. रिव्यू आहे नोबॉलसाठी बघा. महेशजी या, अंपायरचा रिव्यू आहे. हा कोणी येऊ नका बाकीच्यानी, फक्त आमचे खेळाडू येतील. केतन या, कोणी नाही तुम्ही या. हा महेशजी आहेत, कोणी येऊ नका. बाकी नो टॉकिंग. नो बॉल नाही आहे. स्टेप आउट पुढे आला होता. वेळ डिसिजन, वेट वर्क खरोखर असायला पाहिजे. 2 धावांची धावसंख्या होती ती 81. अजून देखील 5 चेंडू बाकी आहेत. काय सुंदर फलंदाजी दिनेश मॅन फॉर्म मांगेल आणि तारापूर आज बाकी आपल्या संघासाठी मोक्याच्या क्षणी धावा करताना त्या खेळाडूला आपण पाहिलात. ऑफिटी गुड बॅटिंग. कारण एका वेळेस अडचणीत सापडत संघ कोणत्या तरी खेळाडू येईल का आणि धावा करतील का असं असताना बाकी दिनेश कडून सुंदर फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. ज्ञानेश्वर चेंडू फसलाय, फटका फसलाय, पोरू शकेल का आणि पुन्हा एकदा जेल अफड केलाय. खूप चांगलं एका धावांशी गुड फिल्डिंग अफड. अफुटली गुड चान्स मी बघायला मी चेंडू हातात लागला नाही, अन्यथा झेल झाला असता. धावसंख्या 1 धावसंख्या होते 82. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. सुरुवातीच्या 2 षटकात 32 धावा बघितलेला, पण त्यानंतर बाकी मधली फळी कोलमडली. पण इथे बाकी 9व्या गड्याची भागीदारी 8व्या गड्याची भागीदारी अतुल आणि दिनेशकडनं खूप चांगली पाहायला मिळते. फुलटच चेंडूला कन्वर्ट केलाय, रिकामी जागावर जातोय. इथे बाकी चौकारकी षटकार पाहायला मिळतोय. बघूया स्क्वेअर लेगच्या रिझनला 4 धावा. गुड बॅटिंग फ्रॉम अतुल जाधव आणि या 4 धावांची धावसंख्या होती ती 86. मोठी सन्मानजनक धावसंख्या. आतापर्यंत 107 ही सर्वात मोठी धावसंख्या कालच्या दिवसात आपण बघितली. नियाज माजगावच्या संघाविरुद्ध माजिद फायटरच्या संघाविरुद्ध केली होती. त्यानंतर बाकी माजिद फायटर संघाने जी गोलंदाजी क्रम बदलला आणि नंतर क्वालिफाईड झालेत. बघा कशा पद्धतीने शिकता येते. हे चांगलं एक्झाम्पल तुम्हाला माजिद फायटर नियाज माजगावकर या संघाकडनं पाहायला मिळालं. पुन्हा एकदा गोलंदाजी ज्ञानेश्वर करतोय. खूप चांगला पैकी बॅटिंग अतुल करतोय. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू पोहोचतोय की पाहिजे. 1 धाव तर पूर्ण होत आहे. इथे बाकी झेल सुटला जातो आणि बघता बघता 2 धाव पूर्णता होत आहेत आणि 2 धावांची धावसंख्या पोहोचते ती 88 माफ करा 88 असणार. 2 चेंडू बाकी आहे. भाऊ भाऊ हो भाऊ एवढा उंच आहे की आम्हाला दिसतच नाही. चला आपण एकदा बघायचं पुन्हा. ज्ञानेश्वर खूप चांगली गोलंदाजी आता हाताळलाय. चेंडूला खेळून काढला. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू सरळ चेंडू जातो ऑन साईडला. 1 धाव बघायला मिळते 89.
89 धावा या फलकावर या इनिंगचा शेवटचा चेंडू. गुड बॅटिंग दिनेशसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. प्रत्येक दर्शकांना विनंती आहे की या फलकाने टाळ्या वाजा. एका साईडला वाटलं होतं की 50 धावा होतील की नाही, पण ज्या पद्धतीने फलंदाजी केली 9 चेंडूत 1 तास धावा, आक्रमक खेळी बघायला मिळते. दिनेश बंटी मॅन फ्रॉम तारापूर मांगेल व्हाईटला खेळाडू हा पाहायला मिळतोय. काय दर्जेदार फलंदाजी त्याच्याकडनं आपल्याला बघायला मिळते. आजारी होता पण आजारातून निघालाय आणि आता बाकी मैदानाच्या बाहेर येताना खूप चांगला खेळाडू करतो, कारण अंगात क्रिकेट भरलाय ना हो, वारा शिरल्या अंगात असं बघायला मिळते. यॉर्करलँडचा चेंडू ज्ञानेश्वरचं मनापासून कौतुक करे की षटकार बसल्यानंतर देखील घाबरला नाही आणि चौकारच गेला षटकामध्ये. एका धावाची धावसंख्या होती ती 90 धावा, 91 धावा विजय. जोरदार टाळ्या दिनेशसाठी असायला पाहिजे. सर्व रक्षक प्रेक्षकांना विनंती आहे की आजारातून पुढे आला आणि बघता बघता मैदानावर आल्यानंतर ज्या पद्धतीने कठीण परिस्थितीत फलंदाजी केली त्याचं मनापासून कौतुक करायला पाहिजे. 91 धावा विजयासाठी. जाऊया एका सुमधुर संगीताकडे जिथे आस्वाद घेतात आपलं डीजे
अतिशय उपयुक्त असा फलंदाज ज्याने जाऊया पंचाच्या डावीकडे. पहिलं षटक हाताळतो अतुल जाधव. पहिला चेंडू टटवला आहे, सरळ जातोय समालोचक कक्षामध्ये 6 धावा. पंकज नावाचं वादळ फोफावत आहे. गुड बॅटिंग, काय दर्जेदार फटका बघायला. पहिला चेंडू 6 धावा. हिमेश तामोरेंचं 200 रुपयाचं बक्षीस ज्याने झेल घेतला तो उत्कृष्ट त्याच्यासाठी दिलं गेलं. तर आमच्याकडे आलं पॉईंटच्या क्षेत्रामध्ये निमेश यांच्यासाठी दिलाय. अप्रतिम झेल घेतलं पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. 91 धावाची विजयासाठी करायचे आहेत. 9-1. यानंतर बाकी त्रिशांक आणि रुशांक 11 यांच्यावर सामना होईल. यातील विजेता पुन्हा अतुल जाधव. ओ हो, इथे बाकी चांगलं क्षेत्ररक्षण होतं असं वाटलं असताना हातातून चेंडू निसटला. कदाचित धावपाचा चान्स होता, पण धावसंख्या 1 7 धाव फरकावर लागल्या जातात. प्रोफेशनल क्रिकेटपटू बघायला मिळते. व्यावसायिक क्रिकेटपटू आपण पाहिलं, एका साईडला यतीन जाधवला बघतात, एका साईडला किरण जाधवला आपण बघितलं, दिनेश याला कोण पाहिलं आजारातून आताच बाहेर निघाला आणि ॲब्सोल्युटली मी फिट आहे हे दाखवलं त्याच्या फलंदाजीमधून. 7 धाव फरकावर लागल्यात. खूप मोठी लाईनिंग. एका साईडला ज्ञानेश्वर नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो अतुल जाधव. ओहो, काय चेंडूला टोलवलाय. अफलातून टायमिंग बघायला मिळते. चेंडू सरळ निघून जातो लॉंगॉनच्या डोक्यावरनं. 6 धावा. गुड बॅटिंग ट्रॅक ज्ञानेश्वर कडनं. डीजे धन्यवाद. प्रेमाच्या अगोदर राजा मी तुझी राणी, राणी तू माझा राजा. पण नंतर नवऱ्याकडे पैसा नसताना संसारामध्ये काय लागतं तेव्हा बाकी कळतं. दरम्यान आमच्या पाटील चष्म्याचे ऑनर इकडे आले आणि कृपया मंचावरती या. खूप मोठं सहकार्य आणि खूप मोठं अभि पाटील आमच्या पाटील चष्म्यावाले असं नाव आहे, त्यांच्या ऑनर आले. या मंचावरती या. तुमचे गॉगल हे बघताना आणि काय यशर्थ बघा. एका हातात कॅच घ्यायचं आणि पाटील चष्म्याच्या असंख्य डोळ्यांना जवळचं पेपर वाचताना ज्यांनी दृष्टी दिली असे आमच्या पाटील चष्माले जुने जाणते एकमेव चष्म्याचं दुकान आपण पाहिलं. इथे बाकी चेंडूला थोडंसं खाली ठेवलं गेलं हलक्याने. ज्ञानेश्वरने चेंडू ढकलला. चेंडू जातो तो मिड विकेटच्या रिजनला. इथे बघा फील्ड करेपर्यंत 1 धाव बघायला मिळते. धावसंख्या होती ती 12. या 14 धावा. अभि या. आमचे पाटील चष्म्याचे व्यापारी आपल्याला बघायला मिळतात. खरोखरच तुमच्या वडिलोपार्जित पासून हा धंदा तुमचा बघायला मिळतोय. आज बोईसर भागामध्ये तुम्ही गेलात, तारापूर भागामध्ये तुम्ही गेलात. तुमची मोठी चित्रालयाच्या समोर BRC गेटच्या समोर तोफा गॅलरीच्या बाजूला तुमचं दुकान. बोईसर तारापूरची डमडम आहे त्याच्या बाजूला तुमचं आम्हाला मोठं शॉप बघायला मिळते. आणि खरोखरच तुमच्या असंख्य चांगल्या कार्याबद्दल असंख्य लोकांना दृष्टी देतात. जवळचं पेपर वाचताना चांगलं दिसण्याचं काम तुमच्या पाटील चष्मेवाल्यांच्याकडनं पाहायला मिळते. या षटकाचं सन्मानित करा. पहिला ओव्हर होऊन द्या. इथे चेंडू फसलाय. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातोय. झेल होते की पाहायचं आणि इथे बाकी झेल सुटला जातोय आणि झेल सुटल्या धावा 2 पूर्ण होतात आणि 2 धावांशी आमचे पाटील चष्माले अभि यांना सन्मानित केलं जात आहे. मायेची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि आमचं सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. साहेब तुमच्या ह्या आधार मनाने तुम्ही दिले उधार मनाने इथे आमचे प्रेक्षक जास्त येतात. कारण एका हाताने कॅच पकडा आणि तुम्ही चष्मा असं बघल्यानंतर प्रत्येक सामन्यासाठी तुम्ही दिलेलं मॅच द मॅच आणि तुमचं असं सहकार्य आमचं दिवसेंदिवस जशा मॅच रसून द्या. आणि निश्चितच तुमच्या व्यापारामध्ये देखील खूप मोठी भरभराटी व्हावं आणि आमच्या समेत जुडावं ही निश्चित ईश्वरचरणी प्रार्थना. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे झेल सुटला गेला. धावसंख्या 16. अतुल गोलंदाजी यावलं बघा. यष्टीरक्षण बदललं गेलं. स्वतः यष्टीरक्षणाला चिकटून यष्टीरक्षण तुम्हाला पाहायला मिळत आहेत ते किरण जाधव. इथे बाकी वाईड घोषित केला गेलाय. वाईड घोषित केला गेलाय. खडे खडे उंचावरून चेंडू गेलाय. या वाईडच्या रूपात धावसंख्या 1 निवडून धावसंख्या होते ती 17 धावा. पहिल्या षटकात त्यांच्या देखील 18 धावा आपण पाहिल्या होत्या. किरण जाधवच्या त्या फलंदाजीमधून संतोष यांनी पहिल्या षटकात 18 धावा दिल्या. पण संतोषचं मी कौतुक. त्यानंतर बाकी फक्त 5च धावा दिल्यात. 91 धावा विजयासाठी करायच्या आहेत.
चेंडू फसलाय, चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातोय, झेल होती की पाहायचं आणि इकडे बाकी बघायला मिळते आणि झेल पकडला त्या खेळाडूचं नाव आहे ते म्हणजे कृणाल आणि मोठा खेळाडू तंबूत परतोय, बाद होतोय तो पंकज नावाचा खेळाडू. इथे बाकी मोठा झटका बसतोय आई एकविरा संघाला. गरज होती या खेळाडू बाद करण्याची. ह्या खेळाडूकडे एवढी ताकद आणि एवढी क्षमता आहे की मोठमोठे फटके मारून कोणत्याही गोलंदाजावर वर्चस्व चढण्याची ताकद बघायला मिळते. नांदगाव लायन्स हा संघ विकत घेतला, ज्याच्यामध्ये आपण बघितलं अर्जुन तेंडुलकर, सचिन तेंडुलकरचा मुलगा देखील खेळायचा. तर वसंत काकाशी मनमुराद गोष्टी ते करायचे. काका म्हणाले की आम्ही तुमच्यासाठी, तुम्ही खेळ आणि खऱ्या प्रकारे एक मोठा संघ तिथे पाहिला आणि एक वर्ष विजेता राहिला आमचा नांदगाव लायन्स संघ. तिथून खेळताना आपण यतीन जाधव यांना देखील पाहिला. ही होती PDPL म्हणजे आपण पालघर डहाणू प्रीमियर लीगची पहिली लेदर प्रीमियर लीग, जिथे मोठमोठे खेळाडू. आता बाकी कौशिक नावाचा खेळाडू बघतो, तिथे आपण बघितलं असंख्य रणजीपटू झाले. शम्स मुलानीचा मोठा खेळ पाहिला. एकनाथ केतकर याचं एकमेव शतक आपण पाहिलं. अभिज राजे ह्यांना आपण पाहिला. मोठमोठे खेळाडू तिथे आले होते. असंख्य मोठमोठ्या खेळाडू स्पर्धेतून पाहिलं. इथे आल्यानंतर बरेचसे खेळाडू मुंबई रणजी स्क्वॉडला सिलेक्ट झाले. तर अशा मोठमोठ्या स्पर्धेचं मालकत्व स्वीकारण्याचं काम आमच्या वसंत जाधव साहेबांकडून बघलं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक संपलं. फलकावर धावसंख्या होती ती 17 आणि गडी बाद झाला तो पंकज नावाचा मोठा खेळाडू. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, चेंडूला फटकायचा होता मिड विकेटच्या क्षेत्रावर, चेंडू फसला आणि अप्रतिम झेल तिथे घेतला तो म्हणजे निश्चितच कृणाल नावाच्या त्या गोलंदाज. आता बाकी तुम्हाला गोलंदाज पाहायला मिळते तो यस गौतम नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला. कांबड नावाचा एक अतिशय अष्टपैलू खेळाडू आणि चांगली गोलंदाजी टाकणारा गौतम नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. आता बाकी यष्टीरक्षण थोडंसं बदललं आहे. यष्टीरक्षणासाठी गेलाय तो म्हणजे दिनेश उर्फ बंटे, ज्याने आज उत्कृष्ट खेळी केली. थर्डमॅन बघायला मिळते, पॉईंट बघायला मिळते, गली बघायला मिळते, डीप कव्हर बघायला मिळते. आता बाकी 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर ठेवू शकतात. पहिल्या षटकात 2. गुड बॉलिंग. इथे बाकी झेल धोका पाहायचं. अतुल चेंडूच्या पाठीमागे जातो आणि दुसरा झटका बसतोय. अशा पद्धतीने बॅक टू बॅक दुसऱ्याकडे ज्ञानेश्वर बाद होत आहे. खूप चांगली गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते गौतम नावाच्या गोलंदाजाकडनं. शॉर्ट ऑफ रेंज चेंडू होता, चेंडूला फटकायचं पण शेवटच्या चेंडूवर पडल्यानंतर अजून गतीने तो वरचवर येतो. रायझिंग डिलिव्हरी होतो, प्रॉपर टायमिंग झाला नाही आणि इथे बाकी दुसऱ्याकडे तंबूत जातोय. योगेश आलेत, पंकजांचे मोठे भाऊ योगेश. निश्चितच मला गतवर्षी ह्या मोठ्या कलाकाराची इंटरव्ह्यू घेता आली. या जेवणाची व्यवस्था झाल्या, प्रत्येकाने जेवण जा आणि आपल्या डस्टबिनमध्ये कचरा टाका. गौतमी पाटील उत्कृष्ट नृत्यांगना म्हणून महाराष्ट्रामध्ये अल्पावधीत नाव कमवलं. गरीब घरातून मुलगी पुढे आली आणि गरिबीतून माणूस पुढे गेले की लोक नाव ठेवतात. खूप दिलदार मनाची वृत्ती काम करता आलं. चांगले मोठ्या प्रकारे इंटरव्ह्यू देखील त्या आम्हाला कलाकाराची घेता आली. गुड बॉलिंग. काय ताशी 130 किलोमीटर कांबोडा एक्सप्रेस याला म्हटलं जात आहे. तो गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. गौतम परफेक्ट लाईन अँड लेंथ, काय अॅक्युरेसी बघायला मिळते. 91 धावा या काढायच्या आहेत. दिनेश आणि अतुल यांची 8व्या विकेटसाठी झालेली भागीदारी तुम्हाला बघायला मिळते. काय सुंदर क्रिकेट बघायला मिळते. मालकत्व देखील चांगल्या पद्धतीने गेलं. असंख्य लोकांचं या प्रीमियर लीगला सहकार्य मिळालं. ही जमेची बाजू आपण बघतात. पुनश्च गौतम राईट आर्मवर देखील मारा करतोय. चेंज ऑफ पेस केला. इथे बाकी डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का. आपण बंटी यांचं चांगलं गॅदरिंग विकेट बघायला मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. चांगलं परिवर्तन केलं. आपल्या पेसमध्ये थोडीसं कमतरता केली. नकल गेंद ज्याला म्हटलं जाते. आपण विश्व क्रिकेट मध्ये पाहिलं तर चांगली अशा नकल गेंद आपण शार्दूल ठाकूरची बऱ्याच वेळा पाहिला आहे. गुड बॉलिंग ट्रॅक, खूप चांगली गोलंदाजी हा तुम्हाला कळत असताना अविकेंद्र फायटर संघासाठी निश्चितच कांबोड्याचा खेळाडू गौतम. काय गोलंदाजी टाकतोय, काय गोलंदाजी टाकतोय. बोईसरच्या स्टेशन वरून वंदे भारत धगधग जाते आणि इथे बाकी गौतम नावाची एसर पटपट पळते. काय क्लास दर्जेदार गोलंदाजी बघायला मिळते. गुड फायटिंग, गुड वर्क, अतिशय सुंदर गोलंदाजी, पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करणे. दॅट्स अ गुड बॉलर. पुन्हा एकदा गौतम बॅकफुटला गेलाय, कट केलाय, चेंडू जातो डीप कव्हरच्या रिझनला. इथे बाकी खेळाडू सज्ज आहे. फील्ड करेपर्यंत एकच धाव बघायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी हाताळलाय. दुसरं पॉवर प्ले
पहिल्या षटकामध्ये धावा गेल्या होत्या 17. इथे बाकी आता आपण दोनच दिला. शेवटचा चेंडू आहे आणि समोर फलंदाज आहे तो बघायला मिळतो, तो म्हणजे योगेश. ह्याच्या काही देखील क्षमता बघायला मिळते. जेवणाची व्यवस्था दिली आहे, प्रत्येकाने जेवण घ्या आणि पुन्हा मैदानाच्या आतमध्ये या. ओ रायझिंग डिलिव्हरी, गुड बॉलिंग. अॅनल डोनाल्डची आठवण केली जाते. काय क्लास दर्जेदार गोलंदाजी बघायला मी. या विकेटवर कशी गोलंदाजी करावी जणू काही अभ्यासच झाला या खेळाडूला. इथे 2 षटकं संपलीत आणि फलकात धावसंख्या 19. रेग्युलर बॉलर या विकेटवरचा. जाऊया डीजेकडे. हॅलो, चला जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. जिथे 2 षटकं पॉवर प्लेची संपली आणि 19 धावा झाल्यात. विजयासाठी 91 धावा करायच्या आहेत. आता बाकी क्षेत्ररक्षण बदलला. 4 खेळाडू सर्कलच्या आत, 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर. यष्टीरक्षणासाठी स्वतः अतुल जाधव यांना पाचारण केलं गेलं. किरण जाधव हा गोलंदाजीसाठी येतोय. क्षेत्ररक्षण जो पाहिलं तुम्हाला शॉर्ट थर्डमॅन बघायला मिळते, गली बघायला मिळते, पॉईंट बघायला मिळते, डीप कव्हर बघायला मिळते, लॉंग ऑफ बघायला मिळते, ऑन साईडला लॉंग ऑन बघायला मिळते, मिड विकेट बघायला मिळते, स्क्वेअर लेग बघायला मिळते आणि फाईन लेग सर्कलच्या आत. असे तुम्हाला 11 खेळाडूचं म्हणजे 9 खेळाडूचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. किरण जाधव आपल्या षटकातला पुढचा चेंडू. इथे बाकी ऑफटमच्या खूपच बाहेर जातो. प्रशांत पाटील हे हात काढून दाखवतात, पंच संकेत देतात की हा अवांतर म्हणजे वाईट चेंडू आहे. धावसंख्या 1 ने वाढून 18 धावा. या बाकी 20 धावा फलकावर लागल्या जातात. 17, 2, 19 आणि 21. पुन्हा शेवटी आपल्या षटकातला पुढचा चेंडू. हा इथे बाकी गुड बॉलिंग वर्कर चांगला चेंडू उचली घेतोय. इथे बाकी जमत नाहीये. भल्या ना जे जमणार नाही ते काम करायला बघेल. आता बाकी यष्टीरक्षण कोणाला आणतात ते पाहायचं आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी किरणकडनं बघितलंय. कालच्या दिवसात याच विकेटवर चेंडू फिरवण्याची ताकद ज्याने दाखवली तर चेतन मोहितेला कोण विसरू शकेल. 1 षटक 3 धावाचं, 1 षटक 2 धावाचं आणि त्यानंतर आज धनंजयची गोलंदाजी आपण पाहिली. अजून मनोजने चेंडू फिरवलेले नाही आहेत, त्याच्याकडून फिरवताना बघायला मिळेल. पण हाच तुम्हाला गोलंदाज किरण जाधव हा देखील अष्टपैलू खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू. किरण इथे बाकी चेंडू खाली ठेवलाय. रिव्हर्स स्वीप जरी खेळलाय, चेंडू जातो डीप पॉईंटच्या रिझनला. इथे बाकी अगोदरच रिव्हर्स स्वीपसाठी खेळाडू सज्ज ठेवला होता. थ्रो करेपर्यंत 2 धावा तुम्हाला बघायला मिळतात. 2 धावांची धावसंख्या होती ती 23 धावा फलकावर लागल्या जातात. कालच्या दिवसाला तुम्ही विचार केला सर्वात धावा जास्त षटकार गौरव नावाच्या नावावर कोरले गेले. प्रत्येक सामना 3-3, 4-4 षटकार गौरवने खेळत आणि एकमात्र फलंदाज जो MK ब्रदर्ससाठी धावा करण्याचं काम केलंय आणि गुड कॅप्टन्सी केली खरोखर महेशने. पण बाकीच्या खेळाडूची साथ त्यांना भेटली नाहीये आणि स्पर्धेच्या बाहेर झालेत. पुन्हा एकदा किरण जाधव गोलंदाजी करतोय. गुड बॉलिंग. खेळाडूच्या खाली चेंडू ठेवले जातात. मोठा रूम देत नाही तर सरळ चेंडू जातो लॉंगॉनच्या रिझनला, जिथे कृणाल क्षेत्ररक्षण करून थ्रो करेपर्यंत 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. या एका धावेने विचार केला धावसंख्या होते 24 धावा. विशू नेटवर्कच्या माध्यमातून आम्हाला बघायला मिळते. बंटी कुंभार हा इकडे आम्हाला बघायला मिळतो. गुड कॅमेरामन, चांगले क्षणचित्र टिपले जातात. चेंडू टटवला. इथे बाकी बघूया जातो की सापडतोय आणि इथे बाकी उत्कृष्ट झेल पकडला गेला होता पण त्यावेळी सुटला गेला आणि इथे बघता फक्त 1च धाव बघायला मिळते आणि एका धावाने विचार केला धावसंख्या होती ती 25. एका साईडला पाहायला गेला तो म्हणजे मुनीत चेक करतात आमचे पंच. इथे या महेश जे आलेत. खूप चांगलं टीमवर्क आणि खूप चांगलं ऑर्गनायझर बघायला मिळेल. एखाद डाऊटफुल असेल तर लगेच आपण चेक करू शकतात आणि ते विशू नेटवर्कच्या कॅमेरामनच्या चित्रीकरणातून एकदम स्पष्ट आमच्यापर्यंत दिसते असं तुम्हाला पाहायला मिळतात. महिला वर्गांचा प्रतिसाद तुम्हाला खूप चांगला पहिले बघायला मिळेल. उद्याच्या दिवसात महिलांची मॅच बघायला मिळेल. कोणाची आई, कोणाची ताई, कोणाची मावशी, कोणाची मामी असे असंख्य क्रिकेटपटू मैदानावर आपला खेळ दाखवतील. थांबा सांगतील आमचे महेशजी. 6 धावा आहेत इथे बाकी 6 धावे षटकार दिला गेला. गुड कॉम्बिनेशन, गुड वर्क आणि खरोखरच मी कौतुक करीन या आयोजनाचं, या कॅमेरामनचं. एका साईडला आम्हाला बघायला मिळतात मुनीत कुडू आणि एका साईडला बघायला मिळतो बंटी कुंभार. हा वर्क जो होता तो मुनीत कडूचा होता, त्याच्या कॅमेऱ्यातून चित्र ठेवलं. दोघांचं वर्क बघायला मिळतं. गुड कॅमेरामन. खरोखरच विशू नेटवर्कचे आमचे 2 कॅमेरामॅन तुम्हाला पाहायला मिळाले.
पुन्हा फुल टच चेंडू यायला बाकी कव्हरच्या रिझल्ट चेंडू केला डीप कव्हर क्षेत्ररक्षण हजर आहे. इथून थ्रो करेपर्यंत थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. मिस फिल्डिंग इथे पाहायला मिळते. धावसंख्या 2 निवडून धावसंख्या होते ती 32 धावा 32. या षटकाला शेवटचा चेंडू तुम्हाला बघायला मिळेल. बत्तीस धावा झाला. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू चेंडू फसलाय पण शॉट परफेक्ट टायमिंग बघायला मिळतोय. आणि या फलंदाजाचं नाव आहे ते योगेश कौशिक. धावसंख्या 6 निवडते. धावसंख्या होते ती 38. बघा 91 धावा विजयासाठी ते 3 षटकं संपली. 3 षटकानंतर 38 धावाचा ज्या पद्धतीची परिस्थिती आपण अविकेंद्र फायटरची पाहिली तशाच पहिली परिस्थिती या संघाची देखील बघायला मिळते. आई एकविरा 3 षटकं संपली 38 धावा झाल्यात आणि बाकी गडी बाद झाला तो फक्त 2. जाऊया डीजे कडे. गौतम नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. पॉवर प्लेचं दुसरं षटक अतिशय 2 धावा देऊन चांगलं हाताळलं होतं. एक ॲब्सोल्युटली गुड बॉलर म्हणून या स्पर्धेमध्ये त्याच्याकडे बघितलं जातं. कालच्या दिवसात तुम्ही विचार केला तर तुम्हाला पाहायला मिळेल 2 गोलंदाज. कस्तूब नावाचा डावखुरा गोलंदाज मॅन फ्रॉम मांगेलवाडी आणि एका साईडला आपण बघितला तो म्हणजे निश्चितच आपण पाहिला आता बाकी गौतम पागधरे नावाचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम कॉम्बोडा रिव्हर्स स्वीप खेळलाय. चेंडूमध्ये प्रॉपर टायमिंग होत नाही. आपण इकडे बाकी कव्हरचा खेळाडू क्षेत्ररक्षण कोण थ्रो करेपर्यंत बघायला गुड फिल्डिंग दॅट्स अ गुड थ्रो. काय क्लास दर्जेदार क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळालं आणि एका धावावर फक्त फलंदाज थांबवलं गेलं. एका धावाने सुद्धा विचार केला धावसंख्या 1 ने पाहायला मिळते 39 धावा. अतिशय मोठी दर्जेदार स्पर्धा आपण बघत आहात. मैदानाच्या आतमध्ये एक द्वंद्व युद्ध एक चांगली मॅच अविकेतन फायटर विरुद्ध आई एकविरा असे आपल्याला बघायला मिळते. अविकेतन फायटरने 91 धावाचं लक्ष दिला. त्याचा पाठलाग करताना ती 4थं षटक सुरू आहे आणि 39 धावा फरकावला. पुन्हा एकदा आपल्या षटकाला योग्य चेंडू हवेमध्ये रुसलाय. बघूया कोणता खेळाडू जातो. झेल होते की पायाचा आणि स्वतः गोलंदाज ट्राय करतो. गुड कॅच. व्हॉट अ कॉटन बोल्ड. काय क्लास दर्जेदार झेल घेतलाय. कारण असा झेल घेणे खूप कठीण आहे. आपण बॉलिंग टाकतो तर स्वतः पुढे जातो आणि पुन्हा पाठीमागो तेवढीच नजर तेवढंच नियंत्रण ठेवताना आणि गुड वर्क पण गौतम पागधरे. गुड कॅच. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता बघी तुम्हाला फलंदाज बघायला मिळतो. चला कुणाल नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. बघा त्याचं आडनाव मला लोक मजा करतात तसं घेऊ नका. खूप चांगला खेळ करण्याचं काम आहे. गुड बॉलिंग. काय क्लास गोलंदाजी हाताळला ह्या गोलंदाजाने गौतम पागधरे. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू तटवला आहे. सरळ इथे जातोय लॉंग ऑनच्या रिझनला. इथे बघा सुंदर क्षेत्ररक्षण करून एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. गुड बॉलिंग ट्रॅक आणि गुड बॉलिंग वर्क. काय सुंदर गोलंदाजी हाताळली जाते. कम्प्लीट बॉलिंग ॲक्शन आणि ज्या पद्धतीने चेंडू कानावरनं घेताना रिलीज करतोय. गुड बॉलिंग गौतम पागधरेचं कौतुक करावं लागेल. हा तुम्हाला खेळाडू बघायला मिळतो. मॅन फ्रॉम कांबोडा. कांबोडा एक्सप्रेस नावाने ओळखला जाणारा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतात. आता बाकी समोर फलंदाजीसाठी सज्ज आहे तो योगेश. ओ ऑफ्टनच्या बाहेरचा चेंडू खूपच बाहेर जातोय. बंटी असे यष्टीरक्षण करेपर्यंत वाईट धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या पोहोचते ती 41 धावा. आता मी 3 चेंडू टाकले गेले 41 धावा झाल्या. खूप चांगल्या पैकी गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. 91 धावा. एक मोठी भागीदारी करावी लागेल अविकेतनसाठी. 8व्या विकेटची भागीदारी बंटी आणि एका साईडला अतुल यांच्याकडनं पाहायला मिळाली. चेंडू तटवला. एका वरच्या क्षेत्रावर पाहायला मिळतो. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू आणि इथे बघायला मिळतंय अप्रतिम षटकार पाहायला मिळतोय. काय दर्जेदार टायमिंग तुम्हाला बघायला मिळतं. थोडंसं शॉर्ट ऑफ लाईन चेंडूला बॅकफुटला गेलाय आणि चेंडूला कट केला गेला कव्हरच्या डोक्यावरनं आणि त्या फलंदाजाचं नाव आहे ते योगेश.
पंकजचा मोठा भाऊ, धावसंख्या झाली ती 47 धावा. अतिशय मोठी मॅच आजच्या दिवसाही तुम्हाला बघायला मिळते. एका साईडला अविकेतन फायटर विरुद्ध आपण बघत आहात ते म्हणजे निश्चितच आई एकविरा. 47 धावा तुम्हाला बघायला मिळते. पहिला खराब चेंडू त्याच्या गोलंदाजीचा पडा शॉर्ट ऑफ रेंज चेंडूवर त्याचा पुरेपूर फायदा योगेशाने उचललाय. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळताना बघत आहात ते म्हणजे तिच्याच गौतम पागदरे. ओ गुड बॉलिंग काय उसळी देणारा चेंडू बघायला मिळतो. हे उगवता तारा आहे. मला वाटतं हा गोलंदाज बघा, कालचा तुम्ही जो गोलंदाज डावखुरा पाहिला कौस्तुभ, ही जी गोलंदाज जर बघितलेत चेतन मोहितेला पाहिलं, अशी गोलंदाजी जर बघितली तर मला वाटतं चांगली गोलंदाजी ट्रॅक तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तारापूर गावाकडनं पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गौतम, चेंडू फसलाय, सरळ जातो स्टकावरच्या रिझनला, इथे पाहायला मिळतो चेंडू जातो खणखणीत चौकार, 4 धावा. दर्जेदार फलंदाजी तुम्हाला योगेशकडनं बघायला मिळते. षटक संपली 51 झाल्यात. 4 षटक 51 धावा झाल्यात. आता बाकी 18 चेंडू 40 धावा. 18-40 मोठी मॅच आहे. काय फलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. 91 धावा झाल्यानंतर देखील अशा पद्धतीची परिस्थिती पाहायला मिळते. जाऊया डीजेकडे, ते म्हणजे दिनेश उर्फ बंटी. पाणी द्यायला जायचं नाही हा नियम आहे. कमिटीकडे सांगा, अगोदरपासून सांगा प्लेयरने बिलकुल येऊ नका. कोणतीही वस्तू ही दुसऱ्यांदा तुम्ही केलाय, आता ही वॉर्निंग आहे आणि आता आलं तर बाकी पेनल्टीला जावं लागेल. प्लेयरने यायचं नाही. कमिटीला सांगा पाणी पोचवली तुमची वस्तू आहे इथे या द्या, पोचवली जाईल. प्लेयरने यायचं नाही. निश्चित ते नियम आहेत आणि या नियमाचं पालन आपल्याला करायचं आहे. राग रुसवा कोणी मानू नका सुरुवातीपासूनच. आता बाकी दिनेश नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. गुड ऑलराऊंडर खेळाडू. आज ज्या पद्धतीने त्यांनी फलंदाजी केली आपल्या संघासाठी, आक्रमक अशा त्यांनी धावा काढल्या होत्या. 32 धावाची बहुमूल्य खेळी आपल्या संघासाठी केली. दिनेश नावाचा ओळखला जातोय. बंटी नावाने गावात परिचित असणारा आणि मोठमोठ्या स्पर्धा आपल्या नावावर करणारा त्याचा प्रदीर्घ अनुभव बघतात आणि आज अनुभवाची गोलंदाजी कशी बघायला. 18 चेंडू आणि 40 धावाची आवश्यकता. 4 षटक 51 धावा झाल्यात. गुड बॅटिंग वर्क फ्रॉम योगेश. चला बघूया योगेशला आपण बघत आहात. योगेश समोर फलंदाजी कुणाला आहे सज्ज. ओ गुड बॉलिंग. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतो. परफेक्ट लाईन अँड लेंथ पद्धतीची गोलंदाजी करत असताना आपण इथे बघत आहात. विजयासाठी टोटली 91 धावा. ह्या तुम्हाला काल सामना बरोबरी झाला तर सुपर ओव्हर खेळते. कालच्या दिवसाला एक थरार पाहिलं आपण सुपर ओव्हरचं. चला जेवणाची व्यवस्था झाल्या प्रत्येकाने जेवा आणि पुन्हा मैदानामध्ये या. पुन्हा शोध आपल्या षटकाला पुढचा चेंडू दिनेश. ओ गुड बॉलिंग खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी इकडे हाताळताना आपण बघत आहात. अनुभव आहे, खूप अनुभव आहे. लहान वयात निलेश फायटर संघात खेळण्याची संधी मिळाली आणि संधीचं सोनं केलं आणि त्या संधीचं सोनं करताना त्यातली आज अनुभवाची शिदोरी बाकी या मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटिंगमधून आपण 32 धावाची आकर्षक खेळी करताना पाहिलेत. पुण्याच्या दिनेश. इथे बाकी दाद मागितली जाते. पंचाकडे जोरदार अपील केलं जाते. लेग बायच्या रूपात धावसंख्या 1 निवड धावसंख्या होते ती 52 धावा. 52 अनबोर्ड. गुड बॉलिंग. खरोखर चांगला पाहिजे गोलंदाजी हाताळताना. एक्सपिरियन्स इज अ मोस्ट टीचर असं आपण म्हणतात. अनुभव ही सर्वात मोठे शिक्षकी देणगी असते असं म्हणतात. अशा पाहिजे चांगली गोलंदाजी इथे बघायला मिळते. दर्जेदार स्पर्धा भरभरून लोकांनी कौतुक केलं आणि मोठमोठी सेलिब्रिटी एका गावाच्या प्लेइंगसाठी येताना उद्याच्या दिवसात तुम्हाला मोठी तुमच्या गावातली फेमस बँजो पार्टी म्हणजे निश्चितच साई मनोरंजन बँजो पार्टी सकाळच्या सत्रापासून तुम्हाला त्याचा मधुर आवाज कानी पडेल. ओ गुड बॉलिंग. चांगला पैसा चेंडू अंगावर टाकला गेला. सरळ बॅटीने खेळला जातो. पूल केला आणि पूल जायचो तो स्क्वेअर लेगच्या रिझनला जिथे तुम्हाला कुणाला बघायला मिळतो आणि एका धावाची धावसंख्या होते ती 53 धावा. आता पहिलं खूप चांगला पैसा षटक हाताळताना तुम्ही बघत आहात म्हणजे दिनेश बंटी या खेळाडूला 4 चेंडू आतापर्यंत फक्त 2च धावा दिल्यात. गुड बॅटिंग ट्रॅक असताना देखील बाकी बांधलं गेलंय. पुन्हा एकदा दिनेश आपल्या षटकाला पुढचा चेंडू मार्गस्थ होतोय. पायावर चेंडू. इथे बाकी मोठा गडी पकडला गेला. पायची चापेल आणि मोठा गडी तंबूत जातो आणि बाद होतोय तो योगेश नावाचा खेळाडू. कुणाल माफ करा, कुणाल योगेशच नॉट टेकलाय. कुणाल बाद होतोय.
म्हटलं जातं. मैदानावर खूप वर्षीला आला. 9व्या नंबरवर 32ची खेळी केली. 6वं षटक 5वं षटक हाताळलं जिथे खूप मोठी मॅच ट्रॅकवर होती. आता बाकी 12 चेंडू आणि 38 धावाची आवश्यकता. 12 चेंडू 38 धावाची आवश्यकता. 53 धावा फलकावर लागल्यात. काय मध्ये ना तू पुढे बस कशासाठी काय फरक पडला. तू पुढे जाऊन त्यांना सोनं मिळणार आहे का. तुला नंबर देतो इथे मागे बस. समोरच्या टीमने अपील केलं आम्ही काय करणार. लोचन ह्यांच्याकडे देखील जर षटकार मारला तर बाकी करण नावाच्या खेळाडूला 100 रुपयाचं पारितोषिक आणि बॅक टू बॅक 3 जर मारले तर 500 रुपयाचं. काय बक्षिसाचा वर्षाव केला बघा. मित्रता कशी जाळवी. आता बाकी अतुल जाधव याला 5 रन केलं गेलं. यष्टीरक्षक तुम्ही बघत आहात ते म्हणजे दिनेश. थर्डमॅनला तुम्ही बघत आहात ते म्हणजे यतीन जाधव. कव्हरमध्ये बघत आहात ते किरण जाधव. मिडविकेटला तुम्ही बघत आहात ते कृणाल. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू अतिशय रॅपिड गोलंदाजी बघायला मिळते. पडल्यानंतर फस्कर मध्ये येतोय. अशी ताशी 120 ते 130 प्रति किलोमीटर गोलंदाजी. 1 धाव होते. धावसंख्या होता आणि 54 धावा या फलकावर लागल्या जातात. बघा करण ह्यांना कशा पद्धतीचं पारितोषिक ठेवलं गेलं. कंटिन्यू 3 षटकार मारले तो 500 रुपयाचं बक्षीस. 1 मारलं 100 रुपयाचं पारितोषिक रोहन आणि लोचन ह्यांच्याकडनं जाहीर केलंय. पुन्हा अतिशय सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. ॲब्सोल्युटली गुड रॅपिड गोलंदाजी. मी म्हटलं ना की हा गोलंदाजाकडे 2 स्टार गोलंदाज आहेत. एका साईडला विचार केला तुम्हाला बघायला मिळतो यतीन. विचार केला ते अतुल जाधव आणि एका साईडला बघितलं कांबोळाचा गौतम. त्याचं गुड बॉलिंग क्लास दर्जेदार गोलंदाजी केली. दुसऱ्या षटक महागडं पडलं. पुन्हा एकदा अतुल जाधव गोलंदाजी करतोय. योगेश नावाचा फलंदाज तिचा अजून देखील आहे. एज घेतला आणि इथे बाकी चेंडू जातो थर्डमॅनच्या वरनं डोक्यावरनं. 4 धावा खणखणीत चौकार बघायला मिळतो. चेंडू पण उशीर घेतली. बॅटची एज घेतली आणि थर्डमॅनच्या रिझर्व्हवर निघून जातो 4 धावा. आणि या 4 धावांशी विचार केला धावसंख्या होती ती 59. 59 धावा. विजयासाठी 91 धावा घ्यायच्या आहेत. एक आग्रहाची सूचना तुम्हाला. जेवणाची व्यवस्था झाला आहे. आपण भोजन करा आणि पुन्हा मैदानात चला. एक सुंदर आयोजन. 9 चेंडू आणि 32 धावा. काय दर्जेदार स्पर्धा बघायला मिळते. आणि हा 91 धावा कशामुळे झाला तर दिनेश आणि अतुल ह्यांची 8व्या नंबरची भागीदारी म्हणून त्या धावा बघायला मिळाला. पुन्हा अतुल जाधव. योगेश नावासारखा मोठा फलंदाज पाहायला मिळतोय. इथे बाकी ऑफस्टमच्या खूपच बाहेर चेंडू जातोय. वाईड घोषित केलं गेलं. गुड हम्पायरिंग. मॅन फ्रॉम दिलवाडी 5 मार्क एका साईडला तुम्हाला अक्कू म्हणून पाहायला मिळतोय. ज्याने असंख्य स्पर्धा गाजवला निलेश पाण्यासाठी. आणि वाईटला रिव्ह्यू नाही आहे. 9 चेंडू 31 धावा. गुड बॉलिंग. खालीच्या खाली चेंडू टाकले जातात. कोणत्याही पद्धतीचं रूम देत नाही. इथे बाकी कृणाल थ्रो करेपर्यंत 1च धाव बघायला मिळते. गुड फिल्डिंग आणि इथे बाकी चांगली बॅकिंग बघायला मिळते. एकापर्यंत धावसंख्या होती ती 61. 8 चेंडू 30 धावा. 8 चेंडू 30 धावा. पहिला सिंगल दुसरा सिंगल मग चौकार मग वाईट आणि पुन्हा 1 असा धावा चेंडू आहेत. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत हादळलाय. पुन्हा एकदा बघूया आपल्या षटकाला पुढचा चेंडू. इथे बाकी एक अप्रतिम ड्राईव्ह बघायला मिळतोय पंकजच्या बॅटीतून. नाही करणच्या बॅटीतून. धावसंख्या 4 निवड. धावसंख्या होती ती 65. 7-26. 7 चेंडू 26 धावाची आवश्यकता. दिवसातल्या क्रिकेटचं द्वंद्व युद्धच तुम्हाला चेंडू फोईचा संघर्ष पाहायला मिळेल. पुन्हा एकदा 6 चेंडू आणि धावा हव्यात त्या. चेंडू फसला आणि इथे बाकी चेंडू जातो सीमा पलीकडे. 6 धावा. खणखणीत षटकार तुम्हाला बघायला मिळतोय करणच्या बॅटीतून. आता बाकी 6 चेंडू आणि 20 धावाची आवश्यकता.
अतिशय मोठी रंगतदार लढत बघायला मिळते आणि ही स्पर्धा का तरते 71 धावा आहेत आणि थांबा ही स्पर्धा का होते की 5 गोलंदाज वापरायचे आहे. आतापर्यंत आपण अनेक स्पर्धा बघतो तिथे फक्त 4च गोलंदाज वापरतात, त्याच्यामुळे ही स्पर्धा आणि ही मॅच रंगतदार का होतात तो 5वा गोलंदाज आपण वापरला जातोय. आणि म्हणून बघा आता बाकी गोलंदाज कोण तो बघायचं आहे. शेवटचं षटक आणि 20 धावाची आवश्यकता. डीजे सुंदर गीत तुम्ही ऐकलं, पण मराठी मोळी पोरगी बायको नखरेवाली मराठी मुलीमध्ये सुसंस्कृत पद्धतीने जेवणाची व्यवस्था झाला आहे. प्रत्येकाने जा आणि जेवणाचा आस्वाद घ्या पुन्हा मैदानाच्या दरम्यान. आता बाकी गोलंदाज तुम्हाला कृणाल नावाचा डावखुरा गोलंदाज पाहायला मिळेल ज्याने असंख्य सामने आपल्या एकादी फिरवण्याची क्षमता केलाय. 6 चेंडू 12 धावे देखील डिफेंड केला, 6 चेंडू 15 देखील डिफेंड केला. आज 6 चेंडू 20 धावा डिफेंड करेल का हे पाहायला मिळतं. खूप विचारमय किनी गेलं आणि नंतर बाकी या 5व्या गोलंदाज पाचारण केलं. 6 चेंडू 20 धावा स्ट्राईकवर तुम्हाला बघायला मिळते तो योगेश. काही दर्जेदार स्पर्धा बघायला मिळाल्या. प्रत्येक सामने आज रंगतदार लढतीत तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 6 चेंडू 20 धावा करावे लागेल. सामना बरोबरीच झाला तर सुपर ओव्हर, पुन्हा सामना बरोबरीच झाला सुपर ओव्हर, पुन्हा एकदा सुपर ओव्हर. पण तेव्हा बाकी गोलंदाज आणि तुम्हाला फलंदाज बदलावे लागतात. कालच्या दिवसात आम्ही MK ब्रदर्स यांच्याकडनं पाहिलं ती मॅच सुपर ओव्हर कोण विसरू शकतो. काय मोठी मॅच बघायला मिळाली. यतीन जाधव आपल्या अनुभवांची पाठीराखण करताना आता पाहायला मिळत आहे. एक मोठी दर्जेदार स्पर्धा इकडे तुम्हाला बघायला मिळते. चला घाई करा प्लीज. चला हविकेतन फायटर कुणाल नावाचा गोलंदाज बघायला मिळतो. क्षेत्ररक्षण कशा पद्धतीने सजवलं जाते पाहायचं आहे. 6 चेंडू आणि तुम्हाला 20 धावा करायचे आहेत. सहा चेंडू आणि 20 धावा. बघूया कशा पद्धतीने समोर स्ट्राईक वर आहे तो योगेश. गुड बॅटिंग, खूप चांगला पाहिजे फलंदाजी आपण एकविरा या संघाकडून पाहिलाय. मोठी स्पर्धा दर्जेदार मॅच तुम्हाला आजच्या दिवसातली बघायला मिळते. मनोवैज्ञानिक दबाव हा तुम्हाला पाहायला मिळतोय. लॉंग ऑन बघायला मिळते, मिड विकेट मिड ऑन बघायला मिळते, लॉंग ऑन बघायला मिळते, मिड विकेट स्क्वेअर लेग हे तुम्हाला पाहायला मिळते. ओ गुड बॉलिंग, खाली चेंडू टाकला गेला. आता 5 चेंडू आणि 20 धावाची आवश्यकता. याच्याकडे क्षमता आहे आणि अशाच मोक्याच्या क्षणी गोलंदाजी केलाय. पण तेवढाच योगेश नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. करण नावाचा नॉन स्ट्राईकला फलंदाज बघायला मिळतो. एक षटकार एक चौकार त्याने मारलाय. म्हणजे दोघांही फलंदाजाकडे ताकद आहे. एक दर्जेदार स्पर्धा आपल्याच्या भेटीला आल्या ती म्हणजे पहिलं पर्व तारापूर क्रिकेट प्रीमियर लीग TCPL आपण बघत आहात. यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह आमच्या डीजे माध्यमातून गार्गी डीजे आपण बघितला. लाल दरवाजाचा उत्कृष्ट संगीत रचनाचा ज्याच्याकडून बघायला मिळतो गार्गी डीजे. गुड बॉलिंग टाकली गेला इकडे. आता बाकी तुम्हाला बघायला मिळेल 4 चेंडू 20 धावा म्हणजे मोठे फटकेच मारावे लागतील. काय गोलंदाजी बघायला 22च्या रूपात 19 पाहिजेत. 1 धाव बघायला मिळते. 22च्या रूपात धावसंख्या निघतो, 5चा संख्या येतो. आता बाकी इथे 4 चेंडू 19 धावाची आवश्यकता. गुड बॉलिंग परफॉर्मन्स इथे बाकी तुम्हाला पाहायला मिळतोय. गुड बॉलिंग परफॉर्मन्स बघायला मिळतो. मोठे फळ आता बाकी बॅटिंग ट्रॅकवर येते तो कारण योगेश टायटल आहे. निश्चितच टोपण नाव घेऊ नका. युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही बघतात. तुमच्या जर तुमची तुलना मोठी करायची असेल ना तर बाकी सगळं सांभाळा. पुन्हा एकदा कृणाल. हा दोनों वैज्ञानिक दबाव छाती धक 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 होते कशा पद्धतीचे. कारण मोठी स्पर्धा आहे हो. प्रत्येक जण आवर्जून प्रेम करत देशा विदेशा पलीकडे विश्व नेटवर्कच्या माध्यमातून तुम्हाला स्पर्धा बघायला मिळते. पुन्हा राऊंड विकेट मारा करते कृणाल. ओ गुड बॉलिंग, काय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. विकेट कपड्याच्या हातात लागून जाते. 3 चेंडू 19 धावा इथे बाकी बघायला मिळते. उत्कृष्ट गोलंदाजी हाताळताना माझ्या समालोचनामध्ये या गोलंदाजाने 7 वेळा अशा वेळेस सामना काढलाय.
आणि सर्वात चांगलं काम केलं की त्याने योगेश नॉनस्ट्राईकला आणलं. योगेशकडून मोठमोठे फटके आपण पाहिलेत. ओहो चेंडू टटवलाय, आउट ऑफ पार्क जातो की झेलतो पाहायचा आणि चेंडू जातो सीमापलीकडे 6 धावा. कणकणी षटकार, क्या हो रहा है. बिल्कुल खट्टा मीठा का आस्वाद यहाँ मिलता हुआ. अब्सोल्युटली गुड क्रिकेट. 2-13 सामना बरोबरीत झाला. तर बाकी काल बघा केतन तुम्ही पाहिले 2 सुपर ओव्हर खेळलेत. महेश रात्रभर झोपला नाही, 2 सुपर ओव्हर खेळलेत आणि हाच तो सामना. पंकजी मध्ये येऊ नका प्लीज. बघा अगोदर सगळ्यांना मध्ये कोणी येऊ नका. 2 चेंडू 13 धावा. काय स्पर्धा रंगलाय. अप्रतिम फलंदाजी. आई एकविराचा देखील मनापासून जर सामना आवडला असेल जोरदार टाळ्या म्हणा. मनोरंजन झालेलं प्रेक्षक. काय स्पर्धा बघायला मिळते. लाईनच्या बाहेर बसा प्लीज. सर्व बाउंड्री लाईनच्या आमचे प्रेक्षक आहेत तुम्हाला कळकळीची विनंती आहे की बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण बसा. गुड बॉलिंग. आता बाकी शेवटचा चेंडू आणि 13 धावाची आवश्यकता. खूप सुंदर गोलंदाजी हाताळली इथे बघायला मिळते. पण मला असं म्हणेल की मॅच खऱ्या अर्थाने टर्निंग पॉईंट कुठे झाला तर दिनेश यांनी टाकलेलं षटक. दिनेश यांनी टाकलेलं षटक 5वं षटक तिथे मॅच टर्निंग पॉईंट झाले. कारण तिथे त्यांनी फक्त धावा दिल्यात त्या 2 धावा देऊन एकच विकेट काढला. आणि तिथे या सामन्याचा मॅच तोच ठरणार आहे. शेवटचा चेंडू 13 धावा. काय गोलंदाजी हाताळली. ॲब्सोल्युटली गुड बॉलिंग वर्क. मी विचार करेल तर दिनेश आणि नंतर ह्या गोलंदाजीचा विचार करेल. गुड बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळाली. खूप विचारवणी केली गेली. गोलंदाजी दिली गेली अविकेतन फायटरकडनं. आणि अशा पद्धतीने सामना विजयी होतो. तो पहिला सामना अविकेतन फायटर इथे विजयी होतो. पण तेवढंच कौतुक आई एकविरा संघाचं करायला पाहिजे की त्याने टोटली धावा केल्या तर किती. चला करण यांना 300 रुपये जीपे आपण करतायत. रोहन आणि लोचन हे करणला जीपे करतात. बघा कशा पद्धतीचा षटकार मारल्याबद्दल 84 म्हणजे टोटली तुम्ही 7 धावांनी सामना पराभूत झालेत. गुड बॅटिंग ट्रॅक. खरोखर चांगली मॅच बघायला मिळेल. अटीतटीची आपण जाणार आहोत सामनावीचा पुरस्कार. आणि यानंतर लगेचच सामना होईल ते म्हणजे तृषांक आणि तृषांक 11 आणि एका साईडला अविकेतन फायटर म्हणजे दोन्ही